चला त्यानंतर मी विनंती करेल सन्माननीय श्री आकाश वाळवेकर BCSI मध्ये कार्यरत असणारे आमचे आकाश वाळवेकर सर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। चला गणेश आकाश वाळवेकर आपण देखील यायचे, आपला देखील शुभ सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। चला विनंती असेल अनिल पाटील भाई आपण कुठे आहात तर आपला देखील शुभ सन्मान केला जाईल, त्यामुळे आपण देखील त्वरित मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय। यानंतर आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच सगळे आजचे जे चषक होते आम्हाला स्पॉन्सर केले आमचे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये असणारे आणि आमचे तडफदार खेळाडू अर्थात सचिन माने यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। चला मी विनंती करतो रमेश कळवेकर आपल्या हस्ते सचिन माने यांचा शुभ सन्मान करायचा आहे। चला सचिन माने आपण देखील या। चला सचिन माने आपला देखील शुभ सन्मान केला जातोय। या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच चे जे चषक लाभले ते आमचे सन्माननीय श्री सचिन माने मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे सचिन माने यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर मी विनंती करेल प्रथमेश पाटील असतील, ओंकार पाटील असतील आणि त्याचबरोबर साईराज पाटील तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। चला यानंतर मात्र या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले अर्थातच धृती राजेंद्र रणवरे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। चला विनंती असेल राजेंद्र रणवरे आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र राजेंद्र रणवरे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर विनंती असेल रमेश कडवेकर आमच्या टीमचे मेंटर 40+ चे खेळाडू यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। चला या रमेश दादा आपण देखील या। रमेश परेड यांच्या शुभ हस्ते मात्र रमेश दादांचा शुभ सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर गणेश माने या स्पर्धेसाठी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, त्यांचा गणेश मानेचा देखील शुभ सन्मान केला जाईल। राजेंद्र रणवरे यांच्या शुभ हस्ते मात्र गणेशला सन्मानित केलं जाईल। यानंतर मात्र आज संपूर्ण दिवसभर आम्हाला स्कोरर म्हणून लाभले गणपत लाळे यांचा देखील शुभ सन्मान घेतला जाईल। चला या सर। या दरम्यान मात्र सन्माननीय अमोल रणवरे यांचा देखील शुभ सन्मान घेतला जाईल। शुभ सन्मान या अमोल।
चला माझी विनंती असेल अनिल पाटील भाई त्याचबरोबर रवी माने यांना देखील विनंती असेल आपण देखील या. चला अनिल पाटील भाई आपण यायचं आहे. यानंतर मात्र आणखीन एक शुभ सन्मान घेतला जाईल. संकेत लोखंडे LLM सुप्रीम कोर्ट मध्ये जज या पदावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो गौरवाची गोष्ट आहे आणि निश्चितच आपल्या विभागातील आपल्या गावचं एक उभरतं नेतृत्व मात्र आज सुप्रीम कोर्टामध्ये जज या पदावरती कार्यरत आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. शाहूवाडी तालुक्यातील एक उदयोन्मुख जज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सन्मान्य रमेश कडवेकर यांच्या शुभ हस्ते मात्र संकेत यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. संकेत लोखंडे LLM सुप्रीम कोर्टामध्ये जज या पदावरती असणारे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विनंती असेल आकाश दिवाळे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल साहेबांना. त्याच्यानंतर विघ्नेश परिद यांचा देखील माई चुपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुल देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. चला या दरम्यान मात्र आज संपूर्ण दिवसभर ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ही स्पर्धा कव्हर झालेली पाहिली, ज्यांचा आवाज मात्र आज आपल्याला ऐकायला भेटला, असे सन्माननीय श्री माझे मित्र समालोचक लोकेश यादव यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल निलेश पाटील आपल्या शुभ हस्ते मात्र लोकेश यांचा सन्मान करायचा आहे. चला माई चुपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुल देऊन मात्र त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे लोकेश यादव यांचा. विनंती असेल अनिल पाटील भाई आपण या आपला देखील शुभ सन्मान बाकी आहे. त्याचबरोबर विनंती असेल चला आज संपूर्ण दिवसभर आम्हाला स्कोरर म्हणून लाभले ते आमचे सन्मान्य श्री गणपत लाडे यांचा देखील शुभ सन्मान घेऊया आपण. यानंतर मात्र आज आम्हाला दिवसभर पंच म्हणून लाभले ते सन्मान्य आमचे मित्र अगदी आमच्या मोठ्या भावाप्रमाणे असणारे सन्मान्य श्री स्वप्नील वानगडे यांचा देखील शुभ सन्मान आपण करायचा आहे. चला या स्वप्नील दादा या. सचिन माने सचिन माने सचिन माने चला प्रतीक सचिन माने स्वप्नील सरांचा तुम्ही सत्कार करायचा.
खरं तर आज आपण पाहिलं तर ज्यांचा आवाज फक्त शाहूवाडी पुरता मर्यादित न राहता अनेक स्पर्धेसाठी ह्या आवाजाची दखल घेतली गेली आणि आज आपण त्यांचाच सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं तर आपण सन्माननीय संकेतजी लोखंडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण विशालजी रणावरे यांचा आपण सन्मान करायचा आहे. संकेतजी लोखंडे विनंती करेन. खरं तर एक उदयनमुख असा समालोचक आणि आज आपण पाहिले तर अनेक स्पर्धेमध्ये या वाणीची या आवाजाची खरं तर मागणी असते आणि आज त्यांनी केलेले चांगलं सहकार्य अगदीच आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेमध्ये अगदी त्यांचं सुमधुर वाणीतून अनुभवायला आणि पाहायला मिळालेलं हे समालोचन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज त्यांचा आज सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अर्थातच मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर केल्या जाते. आमच्या संकेतजी लोखंडे साहेब यांच्या पवित्र शुभ असते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विशाल रणावरे यांच्यासाठी, नवोदित समालोचक आणि आज अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्यांची छाप ही अगदीच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे आपण एक विशेष सन्मान करत आहोत. खरं तर प्रत्येक क्षेत्रामधून कोणी ना कोणीतरी एक हातभार चांगलं सहकार्य करत आलंय, परंतु आज गावाचं काम आलं, गावचं कुठलंही काम असू द्या, प्रत्येक कार्यात अगदीच पुढाकार घेणारे अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आणि त्याचप्रमाणे गावच्या प्रत्येक विकासासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे सन्माननीय गौतमजी लोखंडे साहेब. खरं त्यांचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे आणि ते भारत पेट्रोलियम मध्ये देखील कार्यरत आहेत. त्यांचा खरं तर सन्मान करूया आपण. आणि मी विनंती करेन आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघ आपण संपूर्ण टीम या, आपण गौतमजी लोखंडे साहेबांचा खरं तर सन्मान करत आहोत. एकदा आपण नक्कीच हा सन्मान करूया आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर. गौतमजी लोखंडे साहेब या आपण. खरं तर दर्जेदार असं व्यक्तिमत्व, मगाशीच त्यांच्यानी माझी चर्चा देखील झाली. प्रत्येक वेळेस जर आपण पाहिलं तर त्यांचे चिरंजीव खरं तर अंडर-19 मध्ये देखील क्रिकेट खेळत होते, परंतु अगदीच कुठे ना कुठे दुखापतग्रस्त अवस्थेमध्ये असताना देखील त्यांनी त्या गोष्टी सगळ्या मागे ठेवल्या आणि आज चेतनदादा लोखंडे जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये ॲज अ जज म्हणून न्यायाधीश म्हणून नक्कीच ते कार्यरत देखील आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गौतमजी लोखंडे साहेबांसाठी. खरं तर आज आपण पाहिलं तर प्रत्येक जणाला अगदीच एक इम्प्रेसिव्ह कामगिरी आणि आज आपण पाहिलं तर गावच्या प्रत्येक विकासासाठी जर कोणाचा हातभार आणि पुढाकार असेल तर ते आमचे अगदीच गौतमजी लोखंडे साहेब. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर घेत असताना आमचे संपूर्ण आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघ अगदीच त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चला विनंती असेल सन्माननीय अनिल पाटील भाई आपण देखील यायचं, आपला शुभ सन्मान बाकी आहे. यानंतर आणखीन एक शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल आज संपूर्ण दिवसभर आपण ज्यांच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहिली असे सन्माननीय श्री रुपेश यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आम्हाला स्कोरर म्हणून लागले गणपतजी लाडे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल चला निलेश पाटील या. चला भाईंचा देखील शुभ सन्मान केला जातोय. राजेंद्र रणवरे यांच्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय अनिल पाटील भाई यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. चला त्यानंतर युट्यूबचे सर्व रुपेश यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा देखील सन्मान केला जातोय.
चला यानंतर प्रत्येक यांच्या शुभ हस्ते मात्र आम्हाला दिवसभर स्कोरर जे लाभले सन्मान्य श्री गणपत लाळे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यानंतर मात्र आपण जर पाहिलं आजच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं असे आमचे सन्माननीय अध्यक्ष शिवा ग्रुप अंबर्ली या सामाजिक ग्रुपचे अध्यक्ष. मित्रांनो सदैव आमच्या गावातील तरुणांच्या पाठीशी उभं असणारे हे नेतृत्व कुठल्याही गोष्टीमध्ये सामाजिक कार्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर निश्चितच प्रामुख्याने सहभाग असणारे हे नेतृत्व स्वखर्चातून सामाजिक कार्य करणार आपण एक नेतृत्व आपण पाहिलं. त्यानंतर आपण जर प्रत्येक गावात आपण जर आंबर्डे गावात किंवा इतर कुठेही स्पर्धा भरवायची ठरवलं तर प्रामुख्याने पुढाकार घेणार हे नेतृत्व. मग त्यामध्ये बैलगाड्या शर्यत असो, क्रिकेट असो, शालेय क्रीडा असो, काही वैयक्तिक कारणास्तव आज ते आपल्या या ठिकाणी उपलब्ध राहू शकले नाहीत. परंतु मित्रांनो त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करावं लागते कारण वैयक्तिक कारणामुळे ते उपलब्ध राहू शकले नाहीत पण त्यांनी आपली उपलब्धता आपल्या या छोट्याशा मदतीतून त्यांनी दर्शवली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील आपण निश्चितच कौतुक करावं लागेल त्यांना देखील कारण त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला या स्पर्धेसाठी जे प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज असेल 20,000 रुपये ते स्पॉन्सर झालेलं आपण पाहिलं. या दरम्यान मात्र सचिन पाथरे आणि त्याचबरोबर रवी माने यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना यायचं आहे. एका बाजूला सचिन पाथरे आणि रवी माने. चला दोन्ही मान्यवरांना माझी विनंती असेल. सचिन पाथरे आणि रवी सर चला या त्वरित या. या स्पर्धेसाठी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं ते आमचे सन्माननीय श्री गौतम लोखंडे सामाजिक कार्यकर्ते गावासाठी गावाच्या विकासासाठी त्यांचं सातत्याने सहकार्य लाभलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये भारत पेट्रोलियम मध्ये सध्या सेवेमध्ये असणारे हे नेतृत्व. त्यानंतर आणखीन एक शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय सचिन पाटील. कुठे असाल तर आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. सचिन पाटील चला या सर आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. आणि सूरज निकम यांच्या शुभ हस्ते मात्र सचिन पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती सचिन पाथरे आणि रवी माने यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. मित्रांनो राजेंद्र रणवरे यांच्या शुभ हस्ते मात्र यांना देखील सन्मानित केलं जात आहे. इथून मात्र मुख्य व्यासपीठावरती शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय सचिन पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 तिसरं पर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं.
हा लसिक. चला विनंती असेल संपूर्ण टीमला आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. खरं तर आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. विनंती करेन RKCC चिखलवाडी टीम, आई पिसाई वनागडेवाडी टीम, विनंती करेन की आपण देखील या. आणि त्याचप्रमाणे अंबर्डे टीम तर या ठिकाणी उपस्थित आहे. तर आणि शितूर टीम आपण देखील यायचंय. खरं तर आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई स्पोर्ट्स चषक 2026 हे पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी तिसऱ्या पर्वामध्ये RKCC चिखलवाडी आपण जर डिस्कशन करत असाल तर आपण इथेच थांबूया. थोडंसं सहकार्य करा विनंती आहे. आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य केलं तर वेल अँड गुड. आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. खर तर या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा देणार आहोत. तर या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर टीम आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाचा सचिन माने ठरतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सचिन मानेसाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सचिन माने. तर दादा या आपण लगेच या, विनंती आहे. तर मी सन्माननीय ओमकार दादा पाटील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी द्यायची. सचिनजी माने आपल्याला पाहायला मिळाले बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील. श्री बेस्ट फिल्डरची ही ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय ओमकारजी पाटील साहेब त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत. सचिनजी माने खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिले या स्पर्धेमध्ये. श्री ज्योतिर्लिंग डोंजाई चषक 2026 पर्व 3 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीमध्ये कल्पकता, भेदकता आणि प्रत्येक बॅट्समनला मात्र अक्षरशः जकडून ठेवण्याचं काम ज्याने केलं तोच ठरतोय टीम. एनी गेसेस? आवाज येत नाहीये. RKCC चिखलवाडी या संघाचा दिनेश खेतल ठरतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते दिनेश यांच्यासाठी. बेस्ट बॉलर अर्थातच श्री ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व 3 चा उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश खेतल RKCC चिखलवाडी या संघाचा. मी सन्माननीय निलेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची आणि त्याचप्रमाणे माईची उपदार शाल देऊन आपण सन्मानित करायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिनेश खेतल यांच्यासाठी. खरं तर अप्रतिम असे बॉलर राहिलेत. त्यानंतर या स्पर्धेतील आपण उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर जवळजवळ बहुसंख्य धावा आल्या, जवळजवळ 105 धावा ज्याच्या बॅट मधनं आल्यात तोच ठरतोय टीम आई पिसाई वनागडेवाडी या संघाचा नितीन ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो नितीन यांच्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज टीम आपण पाहिलं तर आई पिसाई वनागडेवाडी या संघाचा नितीन आपल्याला पाहायला मिळतात. तर मी प्रथमेश दादा पाटील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची. उत्कृष्ट फलंदाज आपण मालिकावीरची ट्रॉफी देणं थोडं थांबवणार आहोत. त्याआधी आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देऊया.
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण खरं तर 3 नंबर आणि 4 नंबरच्या साठी आपण आज नाणेफेकी करणार आहोत. तर मी विनंती करेन टीम शितूर टीम आणि वनागडेवाडी टीम, विनंती करेन कॅप्टन लगेच आहे आपण, म्हणजे जो टॉस जिंकेल त्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे दिले गेले जाईल, याची दक्षता घ्या. तर हा टॉस केला जाईल चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी, आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे शितूर या संघाकडे. तर मी वनागडेवाडी या संघाकडे, तर आपण या. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी शितूर टीमला विनंती करेन की या आपण संपूर्ण टीम लगेच या. शितूर टीम या आपण, सागरदादा संपूर्ण टीम विनंती करतो या आपण, चतुर्थ क्रमांकाचे आपण मानकरी आहात तर आपण लगेच यायचे. तर मी गणेश दादा माने आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे, हे विनंती असणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते शितूर टीम यांच्यासाठी, चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट टीम, अर्थातच जो संघ सेकंड रनर अप राहिला, अर्थातच आपण इन्व्हाइट करूया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी टीम आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी टीम, संपूर्ण टीम या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते नितीन दादा आणि संपूर्ण टीम साठी. खूप चांगला परफॉर्मन्स आज नितीन दादांची बॅट आणि संपूर्ण कॅप्टनने मात्र नक्कीच केलेलं सहकार्य. तर मी राजू दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी टीम आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाला सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वनागडेवाडी या टीम साठी देखील. खूप चांगला परफॉर्मन्स, आणि आता जर आपण पाहिले तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक खरं तर त्यांना लागू झालंय. शुभेच्छा असतील येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी. तर या स्पर्धेतील रनर अप संघ अर्थातच RKCC चिखलवाडी संघ, आपण संपूर्ण टीमने यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या RKCC चिखलवाडी या संघासाठी. मी सन्माननीय अजितदादा पाटील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी द्यायचे रनर अप टीमची. RKCC चिखलवाडी हा संघ खरं तर रनर अप राहिला, आणि रनर अप टीमची ही ट्रॉफी आपण या ठिकाणी देत आहोत. RKCC चिखलवाडी आपण मॅन ऑफ द सिरीज देणं देखील अजून बाकी आहे, त्यामुळे मालिकावीरची ट्रॉफी देखील आपल्याला द्यायची आहे. त्यामुळे आपण देखील त्या मालिकावीरच्या ट्रॉफी देण्यासाठी सहभागी व्हा हीच विनंती आहे. टीम वनागडेवाडी टीम, आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी टीम,
स्वप्नील दादा आणि टीम आपण संपूर्ण टीम प्लीज जर सहभागी झालात आमच्या मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या ठिकाणी अजूनही देणं बाकी आहे. आपलं फोटो सेशन हे होतच असेल पण आपण मॅन ऑफ द सिरीज ज्याने प्लीज शितूर टीम सागर दादा आणि टीम शितूर टीम विनंती आहे दादा आपली मॅन ऑफ द सिरीजची अजूनही ट्रॉफी द्यायची आहे त्यामुळे विनंती असेल आपण या. तर या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ज्याने बॅट मधून अक्षरशः या मैदानाच्या चौफेर बाजूनी फटकेबाजी केली आणि अर्थातच जितकी चांगली बॅटिंग आहे आणि तितकंच चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. अगदीच आपण पाहिलं तर अगदी शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलं आणि आज आपण पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये अगदीच त्यांचा ब्रँड हा सातत्यपूर्ण झळकत आलाय. टीम आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाचा राजेंद्र रनवरे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर मी सन्माननीय संकेतजी लोखंडे साहेबांना विनंती करेन की आपण साहेब या आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या ठिकाणी द्यायचे. खर तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हे फक्त नावापुरतं मर्यादित न राहता आज अनेक ठिकाणी एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा ब्रँड अगदीच बनवलाय तो म्हणजे त्यांचे प्रोप्रायटर सन्माननीय राजेंद्रजी रानावरे साहेब आज या स्पर्धेमध्ये जवळजवळ 100हून अधिक धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तेच राजेंद्र रानावरे ठरत आहेत या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीरचे मानकरी. शुभेच्छा असतील दादाला देखील आणि त्याचप्रमाणे चेतन दादा लोखंडे आपले देखील खूप खूप आभार असतील. थँक्यू सो मच. तर या स्पर्धेतील चॅम्पियन संघाला आणि त्याचप्रमाणे प्रेक्षणीय सामन्याचा देखील चॅम्पियन संघ अर्थातच आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण टीम या आपण. तर मी सन्माननीय रमेशदादा कडवेकर त्याचप्रमाणे सन्माननीय गौतमजी लोखंडे साहेब त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संकेतजी लोखंडे साहेब त्याचप्रमाणे आकाशजी दिवाळे साहेब असतील. तर या संपूर्ण मंडळींना विनंती करेन की दादा या आपण. खर तर तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य तुमचा हातभार आणि आज आपण पाहिलं तर तुमच्या पाठिंब्यामुळे आज या संपूर्ण असोसिएशनचा विकास आणि आज गौतमजी लोखंडे साहेब आपण देखील या आपण. खर तर संकेतदादा लोखंडे साहेब आपण देखील या आणि संपूर्ण आमची कमिटी संपूर्ण सहकारी सगळ्यांनी या. खर तर हा सन्मान संपूर्ण गावचा आहे आणि या गावकरी मंडळींचा खर तर आपल्याला पाहायला मिळते कारण की आपल्या गावकरी मंडळींच्या खेळाडूंना आपलं हक्काचं व्यासपीठ कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्यासाठी घेतलेली संपूर्ण असोसिएशनने घेतलेली हीच ती मेहनत आणि हीच ती मेहनत आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खर तर चॅम्पियन संघ एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाचा जवळजवळ तिसरी ट्रॉफी आहे या स्पर्धेत अर्थातच आपल्याला पाहायला मिळते या हंगामातील. आज आपण पाहिलं तर तोच आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे हा संघ आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आयोजक कमिटी आणि आयोजक कमिटीचा अगदीच हा संघ आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन होत असताना. अगदीच शुभेच्छा असतील राजेंद्र रानावरे आणि संपूर्ण टीमला. आणि आज आपण पाहिलं तर खरं तर या स्पर्धेमध्ये जवळजवळ तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची जी संधी दिली आमचे विकासदादा रानावरे राजूदादा रानावरे असतील आमचे विशालदादा असतील खर तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तात्पुरता आजच्या दिवसामध्ये थांबतोय रजा घेतोय. जय हिंद जय क्रिकेट.